राज्यामध्ये पुन्हा एकदा इंधन दरवाढ झाली आहे। इंधन दरवाढीचा भडकाच उडालाय। पेट्रोलच्या दरात 87 पैशांची तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांची वाढ झाली। गेल्या 10 दिवसातली ही तिसरी वाढ आहे आणि या वाढीमुळे वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। इंधन दरवाढीमुळे महागाईमध्ये आणखी भर पडायची ही शक्यता व्यक्त केली जाते। पाहूया। इंधन दर वाढीचा पुन्हा भडका। एवढ्या लवकर पेट्रोल महाग झालं नाही पाहिजे। रेट काफ़ी ज़्यादा बढ़ गया है। पहले ऑलरेडी इतनी सारी महंगाई है चल रही है। पेट्रोल डिझेल पुन्हा महागलं। सामान्य नागरिक आहे ज्यांचं दैनंदिन रोजच्या कामावर त्यांचं पोट अवलंबून आहे, त्यांना याचा खूप मोठा परिणाम होतो। 10 दिवसांत तिसऱ्यांदा वाढ। तर सर्वसामान्यांचा विचार करून सरकारने परराष्ट्र धोरण व्यवस्थित आखून या पेट्रोलच्या प्राइजेस कशा काही कमी करता येतील याच्यावरती विचार करावा। एकीकडे राज्यात इंधन टंचाईची समस्या भेडसावत असतानाच दुसरीकडे इंधन दरवाढीचे चटकेही वाहन चालकांना बसू लागले। देशात पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे। पेट्रोलच्या दरात 87 पैशांनी तर डिझेलच्या दरात 91 पैशांनी वाढ करण्यात आली आहे। मुंबईत 1 लिटर पेट्रोलसाठी 108 रुपये 45 पैसे मोजावे लागणार आहेत, तर 1 लिटर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे इतका आहे। पुण्यात 1 लिटर पेट्रोलसाठी 108 रुपये 76 पैसे तर 1 लिटर डिझेलसाठी 94 रुपये 40 पैसे खर्च करावे लागणार आहेत। नाशिकमध्ये 1 लिटर पेट्रोलसाठी 109 रुपये 71 पैसे तर डिझेलसाठी 96 रुपये 26 पैसे मोजावे लागणार आहेत। नागपूरमध्ये 1 लिटर पेट्रोलसाठी 108 रुपये 97 पैसे तर डिझेलसाठी 95 रुपये 58 पैसे खर्चावे लागणार आहेत। एवढ्या लवकर पेट्रोल महाग झालं नाही पाहिजे। यामुळे जे लोक आहे ज्यांना गाडी रोज चालवावी लागते, त्यांचं घर चालवासाठी त्यांना खूप त्रास होत आहे। रेट काफ़ी ज़्यादा बढ़ गया है। पहले ऑलरेडी इतनी सारी महंगाई है चल रही है, और इसमें भी अगर पेट्रोल का दाम बढ़ेगा, ऊपर से ऐसे ख़राब रोडों के साथ हमारी गाड़ी भी ख़राब हो रही है, पेट्रोल के भी दाम बढ़ते जा रहे हैं, अदर सारी चीज़ों में भी इंक्रीज़ हर जगह हो रहा है। चुकीचं आहे सगळं। एवढी वाढ सगळ्यांनाच त्रास होणार आहे। आखाती युद्धानंतर इंधन दरवाढीच्या झळा पुन्हा एकदा देशवासियांना बसू लागल्यात। गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे। 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैसे वाढ करण्यात आली आहे। त्यानंतर 20 मे रोजी पुन्हा एकदा दरवाढीची कुऱ्हाड ग्राहकांवर कोसळली। पेट्रोलच्या दरात 86 पैसे तर डिझेलच्या दरात 83 पैसे दरवाढ करण्यात आली आहे। त्यानंतर आता तिसऱ्यांदा पेट्रोलच्या दरात 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैशांनी वाढ करण्यात आली आहे। इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मधील काळामध्ये जेव्हा पेट्रोलचे दर कमी पडले होते त्यावेळेस कंपनी आणि पेट्रोलच्या कंपन्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा केलेला आहे, आणि हे आपले पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं होतं। तर आता जर याचे बॅलन्स जर वाढले असतील तर त्यांनी जशा कंपनीने फायदा घेतलेला आहे तसा त्यांनी तोटा बी थोडाफार सहन करावा आणि सामान्य जनतेला दिलासा द्यावा। पेट्रोल हे वाढतच निघालेलं आहे, तर सर्वसामान्यांचा विचार करून सरकारने परराष्ट्र धोरण व्यवस्थित आखून या पेट्रोलच्या प्राइजेस कशा काही कमी करता येतील याच्यावरती विचार करावा आणि सर्वसामान्य लोकांना दिलासा द्यावा। पण सामान्य नागरिक आहे ज्यांचं दैनंदिन रोजच्या कामावर त्यांचं पोट अवलंबून आहे, त्यांना याचा खूप मोठा परिणाम होतो। सगळे किराणा माल आहे, सगळ्याचे दर खूप वाढलेले आहेत, त्याचा एकंदरीत खूप मोठा परिणाम आता पडलेला आहे। प्रतिक्रिया तर जास्तच आहे ना। कसं आहे, एक सामान्य माणूसला पेट्रोल वाढ म्हणजे किती झालं। एक नॉर्मल सॅलरीमध्ये आता एवढं वाढला की आम्हाला पण जमत नाही। इंधन दरवाढीच्या या मुद्द्यावरून विरोधकांनीही सरकारला घेरलंय। अच्छे दिन साजरे करतात सगळे, कारण ज्यांनी ह्याच मुद्द्यावर 2014ची निवडणूक असेल, नंतर 19ची निवडणूक असेल, ही जिंकण्याचा प्रयत्न केला होता। आज आपण बघतोय देशाचे हाल काय करून ठेवलेले आहेत। गेल्या 10 दिवसात इंधनाच्या दरात सरासरी 4.5 ते 5 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे। इंधन दर वाढीमुळे महागाईही भडकण्याची शक्यता आहे। यातूनच सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार आहे।
ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 मराठी.